नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे राहुल, उद्धव आणि धोंडो केशव. मित्रांनो, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं साम्य असं आहे की त्यांना असं वाटतं हे जग त्यांच्यासाठी निर्माण झालं आहे आणि त्यांनी सुखात राहावं म्हणून इतरांनी कष्ट करायला पाहिजेत, इतरांनी त्याग करायला पाहिजेत, इतरांनी त्यांचा विचार करायला पाहिजे, त्यांनी दुसऱ्याचा विचार करावा असं बंधन त्यांच्यावर घालता येणार नाही. ते मोकळे आहे सर्व अर्थानं. मी या दोघांचा विचार करतो तेव्हा दुसऱ्यासाठी जगणारी माणसं महाराष्ट्रात होऊन गेली का असा एक प्रश्न माझ्या मनात येतो. कोण असतील माणसं ही की जी दुसऱ्यासाठी जन्मभर जगली? त्याचा मी विचार करत असताना 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये मला एक बातमी वाचायला मिळाली. ती बातमी अशी आहे की पुण्यामध्ये कोथरूडला एका रस्त्यावर कोपऱ्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. काही लोकांना तो एकंदर सुव्यवस्थेला अडथळा आहे असं वाटतं आणि म्हणून तो पुतळा तिथून अर्धपुतळा हटवला पाहिजे यासाठी एक चळवळ त्यांनी हातात घेतली. ते प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयानं तो पुतळा अर्धपुतळा हलवायला बंदी घातली. न्यायालय म्हणाले तुम्ही रस्ते बांधता आणि वेगवेगळ्या सुविधा निर्माण करता, तर केवळ माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांसाठी नाही आहेत. तुम्ही त्या रस्त्यांवर जे अर्धपुतळे उभे करता त्यांनाही तेवढंच महत्त्वाचं आहे. ते लोक खऱ्या अर्थानं ज्यांचे अर्धपुतळे तुम्ही पुतळे बसवता ते लोक खऱ्या अर्थानं होकायंत्रासारखे तुम्हाला दिशा दिग्दर्शन करीत असतात. त्यांचे पुतळे तिथे का बसवले याचा विचार माणसाने केला तर आपल्याला जगायचं कसं ते कळतं. मी या बातमीचा न्यायालयाच्या निर्णयाचा विचार केला. म्हटलं काही वर्षापूर्वी पुण्यात लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवला गेला तेव्हासुद्धा अशी चळवळ जर लोकांनी उभी केली असती की तो पुतळा हलवू नका तर कदाचित तो हलला नसता. पण आता कर्व्यांचा पुतळा तिथे राहणार आहे तर हे कर्वे कोण आहेत हे या पिढीला कळावं आजच्या. म्हणून म्हटलं आज आपण त्यांच्यावर थोडंसं बोलूया का. महर्षी धोंडो केशव कर्वे हे कोकणातल्या मुरुड गावचे. अत्यंत दरिद्री अवस्थेत त्यांचं बालपण गेलेलं आहे. त्यांना शाळेत असताना ₹1.5 आणि कॉलेजात असताना ₹8 शिष्यवृत्ती मिळत होती. तीसुद्धा ते अर्धीच वापरत असत, अर्धी काटकसर करून कुटुंबासाठी वापरत असत. अर्धपोटी राहून त्यांनी MA पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि ते गणिताचे प्राध्यापक झाले. त्यांना एकदा एक बालविधवा भेटली आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. पूर्वीच्या काळी अनेक कारणांनी स्त्रियांची लग्न काही वेळेला 8व्या वर्षी होत असत आणि 12व्या वर्षी तिला जर वैधव्य आलं आणि तिच्या पुनर्विवाहाचा जर कोणी विचार केला तर त्याला कडाडून विरोध होत असे. त्या मुलीचा आईबाप तिला पोसायला समर्थ आहेत किंवा सासरी तिला दीर आहेत, नणंद आहेत, जावा आहेत, ते बघतील तिचं, काही तिला दुःख नाही येत असं म्हणणारे लोक विसरतात की त्यांनी स्वतः लग्न केलेत, नवरा बायको आहेत ती आणि नवरा बायको असण्यामध्ये जीविताचं सुख आहे हे तत्त्वज्ञान त्यांनी मान्य केलेलं आहे. ते सुख या बालविधवेला मात्र नाकारण्यात येत होतं आणि घरातल्या मोलकरणीचं स्वरूप, मोलकरणीची अवस्था तिला प्राप्त होत होती. खायला गोळा आणि नेसायला बोळा अशी तिची अवस्था होती. कर्व्यांना हे असह्य झालं. त्यांच्या चित्तात कालवाकालव झाली आणि माट्यांनी असं म्हटलं आहे तुमच्या चित्तात जेव्हा कालवाकालव होते तेव्हा सुधारणेचा जन्म होतो. हेच टिळकांनी सुद्धा एकदा म्हटले. टिळकांना 2 तरुण विद्यार्थी भेटले आणि म्हणाले आम्हाला पत्रकार व्हायचे, आम्ही काय करू, काय आवश्यक आहे.
आपल्यामध्ये गुण कोणते पाहिजेत पत्रकार होण्यासाठी. टिळक म्हणाले, काही नाही, तुम्हाला आजूबाजूची परिस्थिती बघून जर तुम्ही अस्वस्थ होत असाल, 2 दिवस तुम्हाला जेवण जात नसेल, तर तुम्ही पत्रकार होऊ शकता. चित्तामध्ये कालवा व्हायला पाहिजे. सर्व सुधारणांची जननी आदिमाता ही भूतदया आहे. बालविधवांचं काय करावं असा विचार करत असताना त्यांचं पुनर्लग्न झालं पाहिजे. पण पुनर्लग्न करायचं तर समाजाचा प्रचंड विरोध, म्हणून मग त्यांनी अनाथ बालिकाश्रम सुरू केला. पण अनाथ बालिकाश्रम करून काय होणार? खरं शिक्षण काय, खरी सुधारणा काय? तर त्या स्त्रीला समर्थ केलं पाहिजे. स्वतःचं जीवन, स्वतःची पोळी स्वतः कमवण्याचं तिला शिक्षण दिलं पाहिजे. काय करता येईल असं करता करता एक दिवशी त्यांनी जपानमध्ये स्त्री शिक्षणाची स्वतंत्र विद्यापीठं आहेत अशी बातमी वाचली आणि कर्व्यांनी असं लिहून ठेवलं आहे की त्यांच्या अंगात वारं भरल्यासारखं त्यांना झालं. कोणत्याही नव्या कल्पनेचा प्रसव जो असतो तो असं दरदरून आल्यानंतरच होतो असं त्यांनी त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. आणि मग कर्वे सर्व शक्तिनिशी स्त्रियांचं विद्यापीठ स्थापन करायला तो विचार त्यांनी पुढे रेटला आणि 1915मध्ये जे आपण SNDT विद्यापीठ म्हणून ओळखतो ते 1915मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ, सर विठ्ठलदास ठाकरसेंनी 15 लाखाची त्या काळात देणगी दिली आहे. कारण कर्वे हे अत्यंत स्वार्थत्यागी वृत्तीनं, अत्यंत तपपूत प्रवृत्तीनं या विद्यापीठाची बांधणी करत होते, विद्यापीठाची जमवाजवळ करत होते. पायी चालत जायचे ते कोणाकडेही हात पसरताना. त्यांना कधीही आपण गणिताचे प्राध्यापक होत वगैरे असा अहंकार नव्हता. ते ठाकरसेंनी पाहिलं. आणि त्यावेळेला परिस्थिती काय होती? 1915मध्ये विद्यापीठ स्थापन झालं. इंग्लंडमध्ये सुद्धा स्त्रियांना पदवी द्यायचं हे हलक्या दर्जाचं समजलं. स्त्रियांची ती योग्यता नाहीच आहे पदवी मिळवण्याची. 1878मध्ये इंग्लंडमध्ये स्त्रियांना पदवी मिळाली. 1888मध्ये मुंबई विद्यापीठातून पहिली स्त्री कार्नेलिया सोराबजी नावाची पारशी स्त्री पहिल्यांदा पदवीधर झाली. 1888 वर्ष जे आहे ते आपल्याला कशासाठी प्रसिद्ध आहे? त्यावर्षी सर सय्यद अहमद यांनी सांगितलं की हिंदू मुस्लिम ऐक्य शक्य नाही, ही 2 स्वतंत्र राष्ट्र आहेत. मुसलमान हे मुसलमानच राहणार आहेत, आम्ही आमचं मुसलमान पण सोडणार नाही. यासाठी 1888 हे प्रसिद्ध आहे. 1888 आता आणखीन एका गोष्टीसाठी लक्षात ठेवा की त्या वर्षी पहिल्यांदा मुंबई विद्यापीठातून एक मुलगी BA झाली. आता 1888मध्ये हे झालं आणि 1988मध्ये काय झालं? 100 वर्षानंतर अमेरिकन काउन्सिल ऑफ एज्युकेशन म्हणून अमेरिकेत एक मोठी शैक्षणिक संस्था आहे, त्यांनी सर्वेक्षण केलं. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले की तुम्ही उच्च शिक्षण का घेता? ते म्हणाले उच्च शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला पैसे चांगले मिळतात, भरपूर पैसा मिळतो, त्यासाठी आम्ही शिकतो. म्हणजे मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्था वगैरे याचा कोणी विचार केला नव्हता. तेव्हा शिक्षण हे कशासाठी द्यायचं, कोणत्या मूल्यांसाठी द्यायचं, उदात्त विचारांसाठी द्यायचं का, हा देखील अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये देखील एक काळजीचा विषय आहे. आणि आपल्याकडे कर्व्यांनी 1915मध्ये स्त्री शिक्षणाचं एक मोठी मुहूर्तमेढ रोवली आणि ती अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे. दास्य विमोचन, स्त्री दास्य विमोचन ते शिक्षणातून होईल. आणि म्हणून त्यांनी बालविधवांचं दुःख निवारण करता करता एक विद्यापीठ स्थापन केलं कर्व्यांनी. आता हे कर्वे 104 वर्ष जगलेले आहेत. 1858ला त्यांचा जन्म आहे आणि 1962मध्ये त्यांचं निधन आहे. कर्वे जेव्हा 91 वर्षाचे होते त्यावेळेला वसंत मासिकात श्रीपाद महादेव माट्यांनी त्यांच्याविषयी लेख लिहिला आहे. वसंत मासिक हे दत्तप्रसन्न काटदर यांचं मासिक, त्या काळात गाजलेलं. आत्ता जसे आपले हे छत्रपती उदयनराजे जे आहेत त्यांची कॉलर नेहमी ताठ असते असं म्हणतात,
दत्तप्रसन्न काटदरे यांची कॉलर नेहमीच ताठ असे. ते कधी कॉलर दुमडत नसत. ताठ कॉलर, त्याच्यावर कोट. त्या वसंत मासिकात, त्या काळातलं प्रतिष्ठित मासिक होतं, श्रीपाद महादेव माट्यांचा लेख आलेला आहे. तरी त्या लेखात असं म्हटलं आहे की कर्वे आज 91 वर्षाचे आहेत. 91वे वर्ष त्यांना लागलं आहे. पण त्यांची सर्व इंद्रिय शाबूत आहेत. दिवसाकाठी काही मैलांची रपेट केल्या वाचून अजूनही त्यांना चैन पडत नाही. अजूनही ते मोकळेपणानं हसतात आणि 75 वर्षापूर्वी कोकणातून येताना बरोबर आणलेले ठाशीव आणि पल्लेदार वर्णोच्चार अजूनही ते लोकांना ऐकवतात. कृशांग आहेत ते. सभेत बोलायला लागले तर त्यांची काठी कंप पावते. पण उच्चारातील अवसान जसं होतं पूर्वी तसंच आहे. नवीन काळाच्या वैचारिक ओझ्यामुळे त्यांच्या मनाचं वळ मोडलेलं दिसत नाही. सगळा जन्म एकाच कल्पनेच्या जोपासनेत गेला आणि तो अतिशय विनयानं त्यांनी घालवल्यामुळे अप्रिय शब्द त्यांच्या कानावर कधी पडले नाहीत. त्यांचा प्रपंच अत्यंत सुखाचा झाला. मुले बुद्धिमान निघाली. कर्तृत्वाच्या मानानं ती गरीब आहेत, पण त्यांच्या मतांचा अभिनिवेश आणि विद्वत्ता पाहिली की त्यांची श्रीमंती वाखाणण्याजोगी आहे असं म्हणावं लागतं. माणूस स्वतःच्या हातानं एक रोपटं लावतो आणि त्याचा डेरेदार वृक्ष होतो. त्या वृक्षाच्या खाली सावलीत तो बसतो. हे भाग्य कर्व्यांना लाभलेलं आहे. असे कर्वे आहेत. आता ज्यांच्या मुलाविषयी जे म्हटलं आहे ते पहा कसं आहे ते. रघुनाथ धोंडो कर्वे हा त्यांचा मोठा मुलगा. संतती नियमन हा शब्दसुद्धा जेव्हा निर्माण झाला नव्हता त्यावेळेला हा शब्द रघुनाथ धोंडो कर्व्यांनी वापरला. वडिलांच्या 2 पावलं ते पुढे गेले आणि स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य किती असलं पाहिजे याविषयी त्यांनी साप्ताहिकं काढली, पुस्तकं लिहिली आणि लैंगिक सुख कसं मिळवावं, नवरा आणि आपण यांच्यात सुखसंवाद कसा निर्माण करावा, त्यावेळच्या समाजाला हे आवडलं नाही. त्यांना त्यांची कॉलेजमधली नोकरी गमवावी लागली. संतती नियमनाचा प्रचार करतात म्हणून. त्यांची बायको गेली रघुनाथ धोंडो कर्व्यांची. त्यावेळेला त्या प्रेताला खांदा द्यायला पण कोणी आलं नाही. हात गाडीवर आपल्या बायकोचं पार्थिव शरीर टाकून त्यांनी हातगाडी स्वतः ओढत स्मशानापर्यंत नेली. दिनकर धोंडो कर्वे हा त्यांचा दुसरा मुलगा. फर्ग्युसन कॉलेजचा प्रिन्सिपॉल. इरावती कर्वे ही त्यांची सून. इरावती कर्वेंनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी काय म्हटलं आहे तेवढं सांगतो. त्या असं म्हणाल्यात की मी भाग्यवान आहे की मी कर्व्यांची सून झाले. पण मी अतिशय भाग्यवान आहे, लोकांना कळत नाही की मी त्यांची बायको झाले नाही. त्यांची बायको होणं अतिशय कठीण होतं, कारण हा माणूस संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जगला. समाजासाठी कसं जगायचं असतं ते त्या माणसाने, आणि अत्यंत निर्लोभी वृत्तीनं. किती निस्पृह होते हो कर्वे. कर्वे मुलाकडे जेवायला गेले तरी जेवून उठताना ताटाखाली त्या जेवणाचे पैसे ते ठेवत असत. मुलाकडे देखील त्यांनी कधी ओशाळगतपणे ते मुलाकडे देखील वागले नाहीत. मुलाकडे देखील जेवताना त्यांनी पैसे मोजले. अशा कर्व्यांचा पुतळा तुम्ही हलवू नका असं न्यायालयानं, मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं. याविषयी न्यायालयाचं अभिनंदन करायला पाहिजे, कृतज्ञतापूर्वक आभार मानायला पाहिजेत. एक मोठी आपत्ती न्यायालयानं टाळलेली आहे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.